नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही गणपतीपुळे प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपण घेऊन आलोय गणपतीपुळे तुमच्यासाठी फक्त 4,500 ते 5,000 रुपयामध्ये. त्याच्यामध्ये सगळं काही इन्क्लुसिव्ह असणार आहे. ट्रॅव्हल, अकोमोडेशन अँड फूड ही आयटिनरी 2 दिवसाची असणार आहे. त्याच्यामध्ये आपण गणपतीपुळे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या काही प्लेसेस आहेत त्या आपण कशा कव्हर करू शकतो ते आपण दाखवणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठलाही डेस्टिनेशन तुम्हाला प्लॅन आउट करायचा असेल तर 3 मेजर फॅक्टर नेहमी आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला म्हणजे फूडिंग, दुसरा म्हणजे ट्रॅव्हल आणि तिसरं म्हणजे अकोमोडेशन. तर आपण सुरुवात करूया ट्रॅव्हलिंग पासून. तर ट्रॅव्हल करायचं असेल, तुम्ही जर मुंबईपासून ट्रॅव्हल करत असाल तर आपल्याकडे 3 ऑप्शन्स असेल. ते तिन्ही ऑप्शन्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. कुठल्या कुठल्या ट्रेन्स अवेलेबल आहेत. एक आहे कोकण कन्या, एक आहे तुतारी एक्सप्रेस आणि तिसरी आहे वंदे भारत. तुमच्या सुटेबिलिटीनुसार किंवा अवेलेबिलिटी ऑफ सीट्सनुसार तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन तुमचा बुक करू शकता. आणि ह्याची कॉस्टिंग तुम्हाला फक्त जाणार आहे 350 रुपयामध्ये. तुमच्या ट्रॅव्हल बुकिंग कन्फर्म झालेला आहे. तर ह्या तिन्ही ज्या गाड्या आहेत, त्या ट्रेन्स आहेत, ते तुम्हाला अर्ली मॉर्निंग रत्नागिरी स्टेशनवरती पोहोचवतील. त्यानंतर आपल्या डे 1ची सुरुवात होणार आहे. पण त्याच्या अगोदर जर आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल आणि लोकल ट्रॅव्हलिंग करायची असेल तर आपल्याला स्कूटी रेंट करणं फार इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आपल्याला तिथे एस.टी महामंडळाच्या एस.टीज तर अवेलेबल आहेतच, बट लोकल साईट सीन्स कव्हर करण्यासाठी आपल्याला स्कूटीची गरज लागते. तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते स्कूटी रेंट आउट करू शकता. आणि ह्या स्कूटीचा जो 1 डेचा रेंट असेल तो 600 रुपीज असेल आणि पेट्रोलचा जो खर्च असेल तो अपार्ट तुमच्या हिसाबाने तुम्ही कव्हर अप करायचा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्कूटी रेंट आउट नसेल करायची असेल तर तुम्हाला कार ही रेंट आउट करू शकतो. ते देखील नंबर तुमच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला दिलेला आहे. प्रायर इथे येण्याच्या अगोदर 2 ते 3 वीक्स अगोदरच बुकिंग करून ठेवायची असेल, जेणेकरून पुढचा जो ट्रॅव्हल असेल तो एकदम सुखाचा असेल. स्कूटी रेंट केल्यानंतर आपल्या डे 1ची सुरुवात होणार आहे. तर आपण स्कूटी घेऊन आता रत्नागिरीपासून ते गणपतीपुळ्याचा प्रवास जो असेल तो 1 तासाचा अप्रॉक्सिमेट आहे. पण त्यामध्ये अर्ली मॉर्निंग आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे. तर ब्रेकफास्टसाठी तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेला एक हॉटेल गोपाल म्हणून आहे. प्युअर व्हेज जो आहे तो रेस्टॉरंट आहे. तिथे खूप सुंदर असं मिसळ पाव आहे, त्याच्यानंतर थालीपीठ आहेत, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला खायला भेटतील. तर तिथे तुम्ही नक्कीच ट्राय करा हा रेस्टॉरंट. आणि ह्या संपूर्ण रेस्टॉरंटचा एक व्लॉग जो आहे ती माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये काय काय आणि काय काय प्राइसिंग्समध्ये तुम्हाला इथे नाश्ता भेटेल. पोट भरून नाश्ता केल्यानंतर आपण थेट रवाना होणार आहे गणपतीपुळ्याकडे. तर गणपतीपुळेकडे जाताना जो रस्ता आहे तो फार सुंदर आहे. खूप सिनिक सारे व्ह्यूज आहेत, घाटातून रोड आहे. तर तो ट्रॅव्हल करताना, खूप सारे सिनिक्स कव्हर करताना आपण आपल्या हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे. मोस्टली सगळ्या हॉटेल्सचे चेक इन जे असतील ते अराउंड 11 to 11:30 पर्यंत असतील. आणि कुठले हॉटेल्स तुम्हाला चूज करायचे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. तर फर्स्ट प्रेफरन्स जो माझा असेल सगळ्यात अगोदर तो आहे MTDC गणपतीपुळेचे हॉटेल्स. हे सरकारी हॉटेल्स आहेत जे MTDC चालवते, महाराष्ट्र टुरिझम कडून दिलेले आहेत. तर तुम्ही ते ट्राय करू शकता. बट ह्याच्यामध्ये इश्यू असा आहे, हॉटेल्स आहेत ना हे तुम्हाला 2 वीक किंवा 3 वीक अगोदर बुकिंग करावी लागते. दुसरा जो ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे तो आहे रेड स्टोन एकदंत हॉटेलचा. हा माझा खूप फेवरेट हॉटेल आहे, कारण की ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा स्टे जो आहे तो एकदम कोझी. मंदिरापासून हा फार 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. तर तुम्ही हा हॉटेल नक्की चूज करा जर तुमच्याकडे MTDCचा ऑप्शन नसेल तर. रेडस्टोन हॉटेलबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवरती मी एक नवीन ब्लॉग अपलोड केलेला आहे सेपरेटली. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, लिंक दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करा आणि हॉटेलचं पूर्ण माहिती पाहून घ्या. आणि थर्ड जो ऑप्शन आहे तो आपल्याकडे अतिथी ग्रँड कोकण म्हणून आहे. हा सुद्धा त्या गणपतीपुळे गावातच हा हॉटेल आहे. तिथे हा माझा थर्ड ऑप्शन तुम्हाला देईन. तिन्ही हॉटेलपेक्षा कुठलाही दुसरा तुम्ही जर ऑप्ट करत असाल तर तो हॉटेल खूप लोकल असेल. म्हणून हे जे 3 हॉटेल्स मी तुम्हाला सांगितलेले आणि तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत ते मात्र तुम्ही ऑप्शनमधून चूज करा. ह्या तिन्ही हॉटेल्स जो ॲव्हरेज कॉस्टिंग जातो तो अप्रॉक्सिमेट 2800 to 3000 पर्यंत तुम्हाला लागेल. त्याच्याहून जास्त जाणार नाही, डिपेंडिंग तुम्ही कधी ट्रॅव्हल करताय. तुम्ही जर फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर ऑब्व्हियसली हॉटेल्स फार एक्सपेन्सिव्ह असतील. आणि जर तुम्ही नॉन सीझनमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर हॉटेल्स तुम्हाला इझिली 2000 पर्यंत भेटतील. तुमचा फर्स्ट डेचा जी आयटिनरीमध्ये तुम्ही चेक इन केलात हॉटेलनंतर, थोडासा रेस्ट केल्यानंतर एक संध्याकाळचा वेळ जो असेल तो तुम्हाला एक वेकेंड भेटणार आहे. तर आयटिनरीमध्ये फर्स्ट डे मध्ये आपण पहिलाच डेस्टिनेशन जो कव्हर करणार आहे तो आहे जयविनायक गणपती.
तर हा जो जयविनायकचा टेम्पल आहे हा JSW फाउंडेशननी बांधलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, फार सुंदर असं देखावयाची मूर्ती आहे तिथे. तुम्ही गेल्यानंतर निवांत प्लेस आहे, जाऊन तिथे मस्तपैकी दर्शन घेऊ शकता. आणि वन्स तिकडचं दर्शन तुमचं कंप्लीट झाल्यावरती जयगड फोर्ट एक ऑप्शन आहे तुमच्याकडे सनसेटसाठी, किंवा मग आरेवारी बीच एक ऑप्शन आहे तुम्हाला सनसेटसाठी. मी रेकमेंड करेन जयगड फोर्ट एक शॉर्ट व्हिजिट करा, त्याच्यानंतर थेट सनसेटसाठी तुम्ही आरेवारी बीचवरती आहे. खूप सुंदर बीच आहे, सनसेट पॉइंट आहे, त्याच्यावरती तुम्हाला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करायला भेटतील. रोपवेज आहे, त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग आहे, त्याच्यानंतर खूप साऱ्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत, ते तुम्ही तिथे इझिली कव्हर करू शकता. वन्स सनसेट वगैरे पाहिल्यानंतर बाहेर तिथे खूप सारे स्नॅक्सचे काउंटर्स आहेत. इझी जो बेसिक स्नॅक्स असतो, वडापाव असतो, मिसळ पाव असतो, या सगळ्या बेसिक लोकल आयटम्स असतील ते तुम्हाला तिथे पाहायला भेटतील. तर स्नॅक्स तुम्ही तिथे कव्हर अप करा. सगळं सनसेट वगैरे कंप्लीट करून मग तुम्ही डिनर करा, आणि डिनर केल्यानंतर एक अराउंड सगळं संपल्यानंतर हा आपला डे एंड होईल. फर्स्ट डे मध्ये आपण जे स्पॉट्स कव्हर केलेले आहेत ते म्हणजे एक सिनिक व्ह्यूज आहेत आरेवारेचे, दुसरं म्हणजे जयविनायक गणपती आहे, तिसरं म्हणजे जे जयगडचं फोर्ट आहे ते, आणि चौथं म्हणजे आरेवारेचं बीच आहे अलॉंग विथ स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज. अशा प्रकारे आपला डे 1 एंड होतो. याची जी सुरुवात आहे ती आपण एक मेन स्पॉट करून करणार आहे, ते म्हणजे आपलं गणपतीपुळेचं मंदिर. आणि ते जे मंदिर आहे सकाळी 5 वाजता चालू होतं, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत गणपतीपुळे मंदिराचं टायमिंग आहे. सकाळी 5 वाजता जी आहे ती काकड आरती होते, त्याच्यामुळे ज्यांना कोणालाही काकड आरती अटेंड करायची असेल त्यांनी सकाळी 5 वाजता नक्की तिथे हजेरी लावा. तुम्ही सीझनल डेज मध्ये जात असाल तर तुम्हाला खूप तिथे गर्दी भेटणार आहे. जर नॉन सीझनल मध्ये जर तुम्ही जाणार तर ऑब्व्हियसली मंदिर खाली असेल. माझं रेकमेंडेशन असं असेल की तुम्ही अर्ली मॉर्निंगलाच गणपतीचे दर्शन घ्यावे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण नेक्स्ट डे जो असेल तो फ्री भेटेल आणि तुम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आणि स्पॉट्स कव्हर करू शकता. तर वन्स तुमचं दर्शन एक अराउंड 7 ते 8 वाजेपर्यंत जेव्हा कव्हर होईल, त्याच्यानंतर गणपतीपुळेच्या मंदिराला लागूनच बीच आहे, तिथे जाऊन तुम्ही एक निवांत टाइम स्पेंड करू शकता. दर्शन झाल्यानंतर तुम्ही प्राचीन कोकण म्हणून एक तिथे म्युझियम आहे ते व्हिजिट करा, बिकॉज ते वन ऑफ द बेस्ट आहे प्राचीन कोकण. त्याच्यामध्ये तुम्हाला कोकणाची जी संस्कृती असेल ती पाहायला भेटते. खूप सारं त्याच्यामध्ये जेवणाचे स्टॉल्स वगैरे सुद्धा लावले आहेत, ते सुद्धा तुम्ही तिकडे जाऊन कव्हर अप करू शकता. त्यानंतर डिरेक्टली तुम्हाला नाश्त्यासाठी तुम्हाला जायचं आहे, एक दर्या सारंग म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे तुम्हाला एकदम ऑथेंटिक कोकणचे जे कुझिन्स असतात ते खायला भेटतील. जसे काही घावणे आहेत, थालीपीठ आहात, त्याच्यानंतर मिसळ पाव आहे आणि शिरा आहे, आणि ऑब्व्हियसली गणपतीपुळेला गेल्यानंतर मोदक जो आपण म्हणतो ते मोदक सुद्धा तुम्हाला तिथे खायला भेटतील. दर्या सारंग रेस्टॉरंटचा एक संपूर्ण वेगळा व्लॉग मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल, तर नक्की जाऊन पहा. खूप लोकल आहे, पण ज्याची जी चव आहे ना ती एकदम गावरान पद्धतीची चव आहे. तर मी रेकमेंडेशन करीन, तर नाश्ता जर तुम्हाला करायचा असेल दुसऱ्या डेचा, नक्की दर्या सारंग रेस्टॉरंट मध्येच करा. तर वन्स नाश्ता आणि दर्शन झाल्यानंतर परत एकदा चेकआउट करावा, तुम्हाला हॉटेलला जावं लागेल. वन्स तुम्ही हॉटेलला 12:30 पर्यंत चेकआउट केल्यानंतर रेस्ट सेकंड इव्हनिंग आहे, तुम्हाला पुन्हा रत्नागिरीला ट्रॅव्हल करायची आहे, कारण की आपला नेक्स्ट डेस्टिनेशन जो आहे तो रत्नागिरीमध्ये आहे, आणि त्याचं नाव आहे झरी विनायक गणपती. तो झरी विनायक गणपती सुद्धा एक रेप्लिका आहे आपल्या गणपतीपुळेचाच, कारण की तो सुद्धा एक गणपती बीचच्या जवळच आहे, आणि त्याचं मंदिर सुद्धा एकदम बीचला लागून आहे. त्या जवळच जो आहे तो रिनोव्हेशन झालेला आहे, त्यामुळे तो जो गणपतीचा जो मंदिर आहे ना तो पाहण्यासारखा आहे एकदम. आणि ह्या मंदिराच्या पाठची खूप मोठी स्टोरी आहे, जी तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की झरी विनायक हे गणपतीचं नाव हे झऱ्यापासून पडलेलं आहे. ह्याचा सुद्धा सेपरेट व्लॉग मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची सुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर त्याच्यावरती क्लिक करून नक्की हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला अंदाज येईल गणपती जो आहे तो कशासाठी फेमस आहे. डे 2 आपल्याला एंड करायची बारी आहे, कारण की हे सगळे डेस्टिनेशन कव्हर करता करता आपल्याला संध्याकाळ झालेली आहे, आणि आपली ट्रेन सुद्धा जी असेल रत्नागिरी स्टेशन पासून संध्याकाळची असेल, जी आपल्याला रिटर्न मुंबईला पोहोचवणार आहे. स्पॉट्स कव्हर केल्यानंतर आपल्याला थेट जायचं आहे जेवणाकडे. एक अराउंड 2:30 to 3 o'clock आपल्याला जेवण करायचं आहे. तर एक लंचसाठी मी तुम्हाला एक जो रेस्टॉरंट आहे तो मी तुम्हाला सुचवेन, तो म्हणजे एक प्रशांत लंच होम. वन ऑफ द बेस्ट लंच होम आहे फॉर नॉन व्हेज लव्हर्ससाठी आहे. तिथे खूप प्रकारचे फिश तुम्हाला भेटतील, बांगडा म्हणा, पापलेट म्हणा, प्रॉन्स म्हणा, लॉलीपॉप म्हणा, क्रॅब्स म्हणा, जे काही तुम्हाला नॉनव्हेजमध्ये आवडेल ते संपूर्ण नॉनव्हेज हेवन हा प्रशांत लंच होम आहे. तो पण रत्नागिरीमध्येच
सेट आहे. मी सेपरेट व्लॉग माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही जाऊन पहा. तर तुमच्या डे 2 ची ऑलमोस्ट संपूर्ण आयटनरी कव्हर होत आहे. बिकॉज ह्याच्यानंतर आपल्याला थेट ट्रेन पकडायची आहे. की तुम्हाला रिटर्न ट्रेन जर्नी ही वंदे भारत थ्रूच करायची आहे. बिकॉज वंदे भारत एक अराउंड 5:30 ची ट्रेन आहे रत्नागिरी स्टेशन पासून, आणि ती तुम्हाला मुंबईमध्ये अराउंड 10:30-11 वाजता पोहोचून देते. त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा ट्रॅव्हल जो टाइम असतो तो संपूर्ण कव्हर होऊन जाईल आणि तुम्ही डे 2 च्या आतच घरी पोहोचा. संपूर्ण आयटरनरीचं जी कॉस्टिंग आहे तुम्हाला आता स्क्रीनवरती मी देत आहे. सगळ्यात अगोदर स्टार्टिंग करायची आहे आपली ट्रेन पासून. सो ट्रेनचा खर्च जो आहे आपला 350 रुपये पर पर्सन आहे. दोघा जणांचे मिळून 700 रुपये होतात. त्याच्यानंतर तो दुसरा खर्च आहे डे 1चा ब्रेकफास्टचा, तो 100 रुपये आहे. 2 जणांचे मिळून 200 रुपये होत आहेत. त्याच्यानंतर स्कूटी रेंटचा जो आहे खर्च तो 600 रुपये पर डेचा आहे. त्याच्यामुळे 2 दिवस आपण ट्रॅव्हल केलेला आहे, तर त्याचे टोटल मिळून 1200 रुपये. पेट्रोल एक अराउंड 500चा आपण पकडला 2 दिवसासाठी, फार इनफ आहे. हॉटेल जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं, हॉटेलचं तुम्ही जसं चूज कराल त्याचा मॅक्सिमम कॉस्ट अराउंड 3000 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर जो लंच आहे डे 1चा तो अराउंड 350 रुपीज असेल, तर त्याचे दोघांचे मिळून होतील 700 रुपये. डिनर फर्स्ट डेचा तो अराउंड 350 असेल, त्याच्यामुळे दोघांचे मिळून पुन्हा 700 रुपये होणार आहे. अशा प्रकारे आपलं डे 1चं पूर्ण एक कॉस्टिंग तुम्हाला समोर दिसत असेल. डे 2 ची आपण सुरुवात करणार आहे ब्रेकफास्ट पासून. तर ब्रेकफास्टचे 150 रुपीज पर पर्सन, दोघा जणांचे मिळून तुम्हाला 300 रुपये होणार आहेत. लंच 450 रुपये आहे, दोघा जणांचे मिळून 900 रुपये होणार आहे. आणि जी रिटर्नची आपली जर्नी आहे वंदे भारत थ्रू, ती अराउंड तुम्हाला 800 रुपये पर तिकीट पडणार आहे, तर त्याची मिळून होणार आहे 1600 रुपये. तर हा संपूर्ण बजेटिंगचा आहे पर पर्सन. ओके. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे एक्सक्लुडिंग्स आहेत ते आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला कोणाला करायचे असेल ते आपण नाही पकडलेले आहेत. त्याच्यानंतर एंट्री तिकीट्स जे असतील त्या आपण ह्याच्यामध्ये नाही पकडलेल्या आहेत. आणि इतर कुठल्याही वेगळा खर्च म्हणजे शॉपिंग वगैरे तुम्हाला जर करायची असेल त्या सगळ्या या गोष्टी याच्यात नाही पकडलेल्या आहेत. अशा प्रकारे ही होती 2 दिवसाची गणपतीपुळ्याची आयटनरी. जर कोणाला कुठल्या प्रकारचे डाऊट असतील किंवा कॉन्टॅक्ट हवे असतील हॉटेल्सचे, स्कूटीजचे, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी ते तुम्हाला डाऊट्स आणि कमेंट्स जे असतील तुमचे ते क्लिअर आउट करून देईन. तर मित्रांनो, फटाफट तुम्ही सुद्धा गणपतीपुळे ट्रिपसाठी प्लॅन करा. आणि जे कोणी तुमच्यासोबत अजून प्लॅन करणार असेल त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन आयटरनी सोबत, आणि ठिकाण देखील सुद्धा नवीन असेल. नमस्कार मित्र.